मी सौ वनिता अरविंद बुरटकर, शिल्प निदेशक SCP ITI इंदोरा। आज आपण ट्रान्सफॉर्मरचा ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ व्हेरीफाय करणार आहे आणि कॅल्क्युलेट करणार आहे। आता ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ काय आहे, याची गरज का आहे आपल्याला? आपण शिकलो का ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ? शिकलो आपण। तर कशासाठी आवश्यकता आहे हा ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ? आपल्याला का कॅल्क्युलेट करायचा आहे? तर जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मरला पॅरललला जोडतो, बरोबर आहे, जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मर पॅरललवर जोडतो किंवा सिरीज कनेक्शन करतो, तेव्हा काय करायचं असते आपल्याला? तर त्याचं व्होल्टेज आहे ना, जे नंबर ऑफ ट्रान्सफॉर्मर जेव्हा आपण पॅरललमध्ये जोडणार आहे तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? तर ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग, ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज, ट्रान्सफॉर्मरचं करंट आणि ट्रान्सफॉर्मरचा रेशिओ हा कसा असला पाहिजे? एकसारखा असला पाहिजे, बरोबर आहे। मग त्याच्यासाठी आपल्याला डायरेक्ट कोणी दिले ट्रान्सफॉर्मर की जा बाबा हे घ्या आणि पॅरलल जोडा, असं करणार आहे का आपण? नाही। तर आपल्याला काय करायचं आहे? पहिले ट्रान्सफॉर्मरला इव्हन सर्किट म्हणजे लोडवर जोडताना सुद्धा आपल्याला त्याच्या टेस्टिंग घ्यायची आहे। त्याच्यानंतर पॅरलल ऑपरेशन जेव्हा करायचं आहे तेव्हा सुद्धा आपल्याला त्यांचा ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ सारखा नसेल, त्यांची करंट कॅपॅसिटी सारखी नसेल, व्होल्टेज सारखे नसतील, टर्मिनल सारखे नसतील तर काय प्रॉब्लेम होईल? तर ट्रान्सफॉर्मर काम करेल का? नाही। आणि आपल्या निष्काळजीपणामुळे ती मशीन खराब होऊ शकते। म्हणून आपल्याला काय करायचं आहे? तर ट्रान्सफॉर्मरचा रेशिओ आपल्याला नेहमी दोन्ही ट्रान्सफॉर्मरचा कसा पाहिजे? सारखा पाहिजे, रेटिंग सारखं पाहिजे। त्याच्यासाठी आपण हा ट्रान्सफॉर्मरचा रेशिओ एक तर व्होल्टमीटर पद्धतीने नाहीतर ॲमीटर पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो। तेवढी कटिंग ॲक्शन तर तेवढा EMF, बरोबर आहे। प्रायमरीच्या जेवढ्या टर्न्स राहतील, प्रायमरीच्या जेवढ्या टर्न्स राहतील तेवढाच फ्लक्स, तेवढीच कटिंग ॲक्शन आणि तेवढाच EMF, बरोबर आहे। म्हणून हे सगळे कसे आहे? प्रपोर्शनल आहे, बरोबर आहे। पण आपण पाहिलं होतं E1 कसा निघते, आपण EMF कसा काढला होता ट्रान्सफॉर्मरचा? काय फॉर्म्युला आहे ट्रान्सफॉर्मरच्या EMFचा? ट्रान्सफॉर्मरचा EMF आपण कसा कॅल्क्युलेट केला होता? काय सूत्र आहे अजून? बरोबर आहे, बरोबर आहे का? है ना? तुझा पण फॉर्म्युला काय आहे? आता याच्यामध्ये तुम्ही मला सांगा काय कॉन्स्टंट होऊ शकते, काय नाही बदलणार? फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे, एकदा वाइंडिंग केली की त्याच्या फ्लक्स कॉन्स्टंट, बरोबर आहे। तसे रेशो कशावर काढले? आता आपण हा ॲमीटर पद्धतीने काढणार आहे, ठीक आहे। तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? IS IP है ना। आपण ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ कोणत्या पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आहे? ॲमीटर पद्धतीने। मग आपल्याला ॲमीटर पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आहे कशाची व्हॅल्यू मिळणार आहे? करंटची, है ना, प्रायमरी करंट आणि सेकंडरी करंट। याच्यासाठी आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे। स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण व्होल्टेज रेग्युलेट करण्यासाठी काय घेतलेला आहे? ऑटो ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे। वॅटमीटर घेतले पॉवर चेक करण्यासाठी आणि आपली ST साईड असणार आहे 440 व्होल्टची आणि सेकंडरी साईड असणार आहे 230 व्होल्ट। त्याच्या रेटेड कॅपॅसिटीपर्यंतच फक्त आपल्याला व्होल्टेज कमी जास्त आणि रेटेड कॅपॅसिटीपर्यंतच फक्त करंट कमी जास्त करायचा आहे, त्याच्यावर करायचा नाही। तसं केलं तर काय होईल? प्रायमरी वाइंडिंग जळून जाईल आणि ट्रान्सफॉर्मर जळण्याची शक्यता जास्त करंट व्हायला। तर समजलंय का? आणि ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने करंट ॲडजस्ट करून सेकंडरी करंट काढायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे? K फाइंड करायचं आहे ना, ट्रांसफॉर्मेशन रेशियो कांस्टेंट। समझा? रेटिंग करंट कितना आएगा इसका? रेटेड करंट कितना आएगा? कसा काढायचा? 1000 वोल्ट डिवाइडेड बाय, बरोबर आहे। याच्यावर तुमचा करंट येऊन जाईल, हा झाला या ट्रान्सफॉर्मरचा रेटेड करंट।
याच्यावर आपल्याला जायचं नाही आहे, म्हणजे याच्यापेक्षा जास्त करंट सर्किटमध्ये जाता कामा नाही. ठीक आहे, या पद्धतीने आपण पाहू की ट्रान्सफॉर्मर रेशिओ कसा फाइंड करता येईल. चला, आपण कोणतं प्रॅक्टिकल करणार आहे? ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ व्हेरीफाय करायचं आहे आणि कॅल्क्युलेट पण करायचं आहे. ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ कोणत्या मेथडनी? ॲमीटर मेथडनी. त्यासाठी आपण सेकंडरी साईडला काय जोडलेलं आहे? ॲमीटर जोडलं आहे जास्त रेटिंगचं. अगेन वॅटमीटर आपण सर्किटमध्ये जोडलेलं आहे. ॲमीटर करंट मोजण्यासाठी घेतलेला आहे. मल्टीमीटर व्होल्टमीटर व्होल्टेज मोजण्यासाठी घेतलेला आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज मोजण्यासाठी घेतलेला आहे आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे. ठीक आहे, आता आपण हळूहळू याच्या रेटेड कॅपॅसिटीपर्यंत करंट वाढवायचा आहे. मग याने इथे हा ॲमीटर कोणतं रेटिंग दाखवणार आहे? हा कोणत्या साईडला लागलेला आहे? प्रायमरी साईडला. कोणता करंट दाखवणार आहे? प्रायमरी करंट. आणि हा कोणत्या साईडला जोडलेला आहे? मग हा कोणता करंट दाखवणार आहे? सेकंडरी करंट. तर तशा पद्धतीने रिडिंग घ्यायची आहे. वही द्या. ऑब्झर्वेशन टेबल केला का? ते आहे माझ्याकडे. हीच दे वही. काय करायचं आहे तुम्हाला? प्रायमरी करंट आणि सेकंडरी करंट, आणि त्याच्यावर तुम्हाला काय काढायचं आहे? ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय करायचं होतं आपल्याला? की सगळ्यात पहिले व्होल्टेज ऑटो ट्रान्सफॉर्मर 0 सेट करून ठेवायचं होतं. आता आपण हळूहळू त्याला वाढवणार आहे. ठीक आहे, याने का? वर जाऊ द्या, पहिले करंट पाहून घ्या. आपल्याला करंट मेथड्स काढायचे. ठीक आहे, मी काय करते? 2.1 2.2 2.3. ठीक आहे, हे किती करंट घेतलेलं आहे? प्रायमरी करंट किती आहे? 2.3 एम्पियर. ते दाखवलं का? सरळ का? काय झालंय? तिकडे गेलं. आता मी काय करते? 1.6 1.7 1.8 घेऊ. करंट 1.8 घेऊ का? किती होतं? 51. पहिले 50 होतं का? आता 40. आता करंट किती येणार आहे? समोरचं नाही हलवायचं. काही तर आहे की तुम्हाला दिसणारच नाही, कारण त्याचा रेटिंग पाहिजे किती कमी आहे ना. 4 एम्पियर म्हणजे खूप. आता 1.5 घेतो. काढायचं ना आपल्याला. बॅटरी छोटी होता पहिला. बाकीचे दाखले असतं ना, बाकीचे रेटिंगच आहे दाखवलं असतं. रेडिंग बोलतो का आपण? 1 एम्पियरचं. तिकडे सांगशील काम करताय का तुझं अशा? हे नाही ना. नाही दाखवलं हे सरळ नाही.
झालं असतं ना. बंद कर तिकडची बटन. ते सुरूच आहे. करू सुरू. लक्ष ठेव. तो मायनस करायचा आहे आपल्याला नंतर रिडिंगमधून दाखवत आहे का? जास्त नाही गेला पाहिजे. आता मी 1 एम्पियरवर ठेवते. इकडे प्रायमरी करंट 1 एम्पियर. तिकडे किती दाखवत आहे? 2 एम्पियर आहे ना. 2 एम्पियर आला. आता मी आपण किती घेतो तर 1.3. किती झाला? 2.3 का? आपल्याला ट्रान्सफर रेशो काढायचं आहे. प्रायमरीचं करंट आपण घेत आहे तसं सेकंडरी पण आपल्याला आवश्यक आहे. आणि चेंजेस पण पाहिजे आपल्याला. सध्या हे शॉर्ट सर्किट झालं ना एक प्रकारचं. ना आपण प्रायमरीकडून दिल्यानंतर जेव्हा आपण लोड टाकतो सेकंडरी शॉर्ट करतो तर कशा पद्धतीने करंट चेंजेस हे बघायचे आपल्याला. हां 1.5 किती झाला सेकंडरी करंट? 2 पॉईंट आहे का? 2.87. आता मी 1.8 करते का प्रायमरी करंट? किती झाला? 2 एम्पियर. किती झालं? 3.77. आता मी करते आपल्या रेटेड करंट पर्यंत. किती झाला? 4.30. 4.30. पहिला म्हणून आपण 5 एम्पियरचा लावू शकलो असतो का तिकडे? नाही. आता याच्यानंतर वाढवू शकू का आपण? नाही, कारण आपली रेटेड कॅपॅसिटी किती आहे करंटची? 2.2.